महाभारतात गंगाने आपल्या 7 मुलांना पाण्यात का टाकले? गंगेने तिच्या 7 मुलांना जन्म दिल्यानंतर नदीत फेकून दिले होते. पण यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का? वास्तविक गंगा मातेने त्या 7 पुत्रांना शापमुक्त करण्यासाठी हे पाऊल उचलले होते. जाणून घेऊया हा शाप का आणि कोणी दिला होता. भीष्म पितामह भारतातील सर्वात प्रमुख पात्रांपैकी एक. महाराज शांतनू आणि देवी गंगा यांचे अपत्य होते. त्यांना त्यांच्या वडिलांकडून स्वेच्छा मृत्यूचे वरदान मिळाले होते. जन्माच्या वेळी त्यांचे नाव देवव्रत असे असले तरी आयुष्यभर लग्न न करण्याच्या व्रतामुळे त्यांचे नाव भीष्म ठेवण्यात आले. शंतनूने वचन मोडले. गंगाने शंतनूकडून वचन घेतले होते की तो तिच्या कोणत्याही कामात हस्तक्षेप करणार नाही. या वचनाने बांधलेला शंतनू आपल्या 7 पुत्रांना गंगा नदीत तरंगवूनही काही बोलू शकला नाही. पण देवी गंगा 8व्या पुत्रासोबत तेच करणार होती तेव्हा शंतनूने ते थांबवून कारण विचारले. याला गंगा मातेने उत्तर दिले की माझ्या मुलांना वशिष्ठ ऋषींनी दिलेल्या शापातून मुक्त करत आहे. पण 8व्या पुत्राला या शापातून मुक्तता मिळू शकली नाही. ते बालक दुसरे कोणी नसून भीष्म पितामह होते. 8व्या मुलाची सुटका का होऊ शकली नाही? पौराणिक कथेनुसार गंगेचे ते 8 पुत्र मागील जन्मात 8 वसु अवतार होते. त्यापैकी द्यू नावाच्या वसूने इतरांसह वशिष्ठ ऋषींची कामधेनू गाय चोरली होती. जेव्हा ऋषींना हे कळले तेव्हा ते अत्यंत क्रोधित झाले. रागाच्या भरात वशिष्ठ ऋषींनी सर्वांना शाप दिला की ते सर्व नश्वर जगात मानव म्हणून जन्म घेतील आणि त्यांना अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागेल. आपली चूक लक्षात येताच त्यांनी ऋषींची माफी मागितली. वशिष्ठ ऋषी म्हणाले की उर्वरित 7 वसूंना मोक्ष मिळेल, परंतु द्यूला त्याच्या कृतीचे परिणाम भोगावे लागतील. याच कारणामुळे 8वा पुत्र म्हणजेच भीष्म पितामह ह्या शापापासून मुक्त होऊ शकले नाहीत. महाभारताची कथा. महाभारतात गंगा, राजा प्रतिपदा आणि शंतनूची कथा आहे, जिथे शापमुक्तीचाही उल्लेख आहे. वास्तविक स्वर्गात 8 वसू होते ज्यांना पृथ्वीवर जन्म घेण्याचा शाप मिळाला होता. पृथ्वी, ज्याला नश्वर जग देखील म्हटले जाते, जिथे मानव पापे भोगण्यासाठी जन्माला येतात. या 8 वसूंना वाचवण्यासाठी गंगेने हे पाऊल उचलले होते. पृथ्वीवर जन्म घेण्याचा त्याचा शाप पूर्ण व्हावा आणि तो स्वर्गात परत जावा म्हणून गंगेने त्याला तिच्या गर्भातून जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याचा वध केला. गंगेने 7 पुत्रांचा वध केला, परंतु 8व्या पुत्राच्या जन्मानंतर गंगेचा पती शांतनूने गंगेला थांबवले होते. त्यानंतर गंगेने शंतनूला सोडले आणि त्या 8व्या पुत्राचे नाव भीष्म पितामह होते, ज्याला गंगेचा मुलगा देखील म्हणतात. ही गंगेची कथा होती जी महाभारतात सांगितली आहे. पण त्यात उपस्थित असलेले लोक कोण होते? फक्त वसूलाच शाप होता आणि वसू प्रत्यक्षात कोण होता याबद्दलही जाणून घेणार आहोत. 8 वसू कोण होते? हिंदू धर्मात वसू हे खरे तर इंद्र आणि विष्णूचे अनुयायी मानले जातात, जे त्यांच्यासोबत स्वर्गात राहत होते. येथे उल्लेख केलेल्या 8 वसूंचे वर्णन रामायणातील कश्यप आणि अदिती यांचे पुत्र आणि महाभारतातील मनु किंवा ब्रह्मा प्रजापतीचे पुत्र म्हणून केले आहे. त्यांची नावे रामायणात आणि महाभारतातही भिन्न आहे, परंतु त्यांच्या नावांचा अर्थ एकच आहे. हे 8 वसू पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, सूर्य, आकाश, चंद्र आणि तारे अशा 8 भिन्न गोष्टींचे प्रतिनिधित्व करतात. व्हिडिओ कसा आवडला हे कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.